दिवसासारखा दिवस तर रोजच उगवतोय, पण विके ब्लॉगर एका दिवसात 3 ऋतू पागतोय. तर जय श्रीराम भावानो, मी विके ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, त्याच्यामुळे आमचं हे गत आहे ना असे काहीतरी उलटे कुट्टाने करीत होतं. आणि काही काही कुट्टाने असे करतात ना, त्यांचे ते कुट्टाने पाहून पण आहे ना, त्यांच्या घरचे त्यांना म्हणते तुम्हाला ते इक्याच सवय लागलेली सगळी, त्याच्यामुळे ते मग त्यांसंग माही चव घालून घेतात नाही का. घरी येऊन चपात्या खायला लागलो आता सगळेच म्हणतात नात करते काय यावाच लागते ना, असं दावाच लागते. असं कोणी धावलं नाही आजपर्यंत. असे चपात्या खाऊन दावा तुम्ही, नाही तर खाऊन पागा विषय पंपत येईल. माझी भाची मला नाव ठेवते त्या चपात्या खात्याने पाहून. आमचा धरोग्या माही पिशी घेऊन आलता नाही का गाडीच्या डिक्कीत टाकायला. मग पिशी एकदा गाडीच्या डिक्कीत टाकीत होता ना, आता धरोग्या पिशी टाकीत होता. तर मला वाटलं होतं धरोग्याच्या डोक्यात डिक्की टाकू काय वरून, कारण की धरोग्याला नाटकं करीत होता मध्ये मध्ये. डबान पिशी डिक्कीत टाकली एकदा वजन साईटवर चाललो होता नाही का. आता साईटवर जातो माझ्या एकच ध्यानात आलतं आजचं 2-3 दिवसापासून वातावरण बघून. आता फक्त ऑफिसमध्ये कामं करणाऱ्यांची जर माझ्या यांना आमसारखे कामं करणाऱ्यांचे पक्के यायला लागलेली जिंदगीचे, कारण की कधी ऊन पडत आहे, कधी पाऊस येतोय, कधी डायरेक्ट गार वाजत आहे. नादत नाही काय. बनपिंपरीच्या साईटवर जाऊन पाहिले सगळ्या तिथल्या टॉप खोलून घेतल्या, साप बीप केल्या, वजनात हातोड्या उचलल्या, डायरेक्ट गुंडेगावच्या साईटवर जायचं होतं नाही का. फुल ऊन तर लय लागत. गुंडेगावच्या साईटवर जाऊन पाहिलं तर डोगेश भाई असे निवांत बसले होते, काडाने सगळं वल्लं होतं, पण डोगेश भाई वाळल्या जागे झोपले होते. म्हणलं डोगेश भाईची जिंदगी आपल्यापेक्षा भारी, कुत्र्याची जिंदगी माझ्यापेक्षा भारी, काय सांगत. आता नंतर ज्या रानाला गेलतो, ज्या रानाला डायरेक्ट मालकाला संघ घेऊन गेलतो, कारण की काल माझ्या चड्डीत पाणी विषय झाला. ते ब्लॉग तुम्ही पाहिलंच असं नाही का. मग विषय पंपात झाला माझा डायरेक्ट. मग नंतर डायरेक्ट मानलेचे बुट्ट घातले, खोरा हातात घेतला. आता बऱ्याच जणांना माहित असं जे पहिल्यापासून ब्लॉग बघत खोरण बुट्टा एकदा आले मानलेचे भाई चिंचाईच्या गावात खोरं घालणार म्हणजे घालणार, त्याच्यात काही विषय नाही का. सगळे कालचे राहिलेले कॉलम भरून घ्यायचे, ते फार फाटून हातात येत होते नाही का. सकाळी ऊनला होते, दुपारी गार वाजत होते, काय सांगत जे आहे ते बरे. एकदा माल बिल काढून घेतला ना, तिथं माल कमी गॅरेज ज्यादा वाटत होतं, कारण की ते काळ तेल सारं माझ्याकडून उलतं पालतं चालतं. काय जे आहे ते बरं आहे नाही का. आता कॉलम भरायचे ते म्हणून रप्पा रप्पा माल बिल काढून घेतला, फार इकडे फाटून हातात आली माझ्या. काय कॉलम बिलम सगळे ठोकून झाले, आणि ऊन आणि अशी ताणू घेतली ना, काय सांगत. आता कधी पाऊस येतोय, कधी ऊन पडत आहे, आणि अशी फाटून हातात तिथे डायरेक्ट. ऊन तर असं कडक पडलेलं होतं ना, का नादत नाही करायचं भाई. फार नुसता घामाघाम विषय झाला. आणि संध्याकाळी आवरून घरून निघलो, पाऊस आला, येता यायचा तडाका. दिवसभर ऊन लागत, संध्याकाळी पाऊस. आणि पाऊस असा तसा नव्हता, डायरेक्ट दिसत नव्हतं काही विषय, सगळा पंपात झाला, नुसतं राडा झाला. आता वातावरणात आणि जिंदगीत काय चाललंय नेमकं तेच काय कळाना. सकाळी ऊन लागत, दुपारी पाऊस येतोय, संध्याकाळी गार लागत. सगळे ऋतुमानच बदललेत, माणसंच भांदळले सगळे. त्याच्यामुळे काय ऋतुमान तरी कवर चांगले राहते, सगळं जिंदगी उलटी पालती झाली ऋतुमानाची. पण तुम्ही इथं ब्लॉग बघितलं त्याच्याबद्दल आहे ना, तुमचं मंडळातर्फे धन्यवाद बरं का.